अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यानं नैराश्यात गेलेल्या कुरखळी इथल्या एका शेतकऱ्यानं शेवटी मृत्यूचा मार्ग पत्करला। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे। युवराज कोळी या 40 वर्षीय तरुण शेतकऱ्यानं आपल्या शेतात फवारणीसाठी असलेलं विषारी औषध प्यायला आणि आत्महत्या केली। या घटनेनं केवळ कुरखळी गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जाते। शिरपूर तालुक्यात 6 दिवसात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। ग्रामस्थांकडून शासनानं तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून कुटुंबाला दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते। मयत शेतकऱ्याच्या मुलासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल राजपूत यांनी। धुळे जिल्ह्याच्या कुरखेडे येथील शेतकऱ्यांना शेतातच आपलं विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ही घडलेली आहे आणि या घटनेचं कारण असं आहे की गेल्या 2 ते 3 दिवसापासून अतिवृष्टीचा पाऊस शेतात पडतोय आणि या शेतीचं प्रचंड नुकसान बघून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। आपण त्यांच्या मुलासोबत बातचीत करणार आहोत। काय सांगशील, वडिलांनी आत्महत्या केली? काल सकाळी 7:30-8 वाजता फवारा मारायला गेले माझे वडील. तिथं जाऊन कपाशी बुलली होती आणि माझे पप्पांनी औषध पिऊन घेतलं होतं आणि 4-5 महिन्यामध्ये लग्न करायचं होतं मुलीचे आणि सगळं आमच्या शेतीवरच होतं आणि 1 एकर शेती आहे आमची. तू काय सांगशील? वडील काल विष प्राशन करून गेले, जीवन निष्कासन करून गेले होते. फवारामध्ये पिऊन घेतलं. काही घरात चर्चा वगैरे व्हायची नाही, का? काहीच होत नाही. काहीच नाही चर्चा झाली. काय सांगशील, काही घरात बोलायचं का? नाही, काहीच नाही होतं. भांडण वगैरे काहीच नाही. हम्म. ते शेतीमध्येच पिऊन घेतलं औषध आणि 1 एकर शेती होती आमची. हम्म. शेती बी बुडून गेली होती, कपाशी बी सगळी बुडून गेली होती आणि शेतीवरच आहे आमचं सगळं. आपण जर बघितलं तर अतिवृष्टीचा संपूर्ण महाराष्ट्राला फटका बसलेला आणि शिरपूर तालुक्याची दुसरी घटना आहे ज्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। 6 दिवसापहिले देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती आणि आज देखील येथील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।